Co-powered by टेक्नो। आज 6व्या अमरण उपोषणाला सुरुवात करतायत आणि त्यांनी राजकीय सर्व पक्षांना महाविकास आघाडी असेल महायुती यांना इशारा दिलाय की आता बाजूला सोडणार नाही। मला जेव्हा 2 दिवसापूर्वी समजलं की माननीय मनोज दादा काल रात्री मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत, तेव्हा काल ते उपोषणाला बसण्यापूर्वीच मी त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना विनंती केली, त्यांच्याशी मी फोनवरनं बोललो आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, कारण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत विशेषतः हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतीतली असेल या बाबतीतलं कार्यवाही आमची सुरू आहे। दर आठवड्याला मी त्याच्या बैठका घेतोय आणि बऱ्यापैकी ते काम पुढे नेण्याचं माझा प्रयत्न आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या संपूर्ण आमच्या कार्यवाहीवरती लक्ष आहे। माननीय सीएम साहेब सुद्धा सतत त्याचा आढावा आमच्याकडनं घेत असतात। गुन्हे मागे घेण्यासंदर्भातली सुद्धा त्यांची एक मागणी होती, त्या बाबतीत सुद्धा LNGD डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी व न्याय विभाग, त्यांचा अभिप्राय येणं फक्त बाकी आहे, तो सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न लवकर यावा यासाठी आमचे सुरू आहेत। आणि याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या 1 दिवस अगोदर किंवा मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर परत एकदा मी स्वतः या सगळ्या बाबतीतली आढावा बैठक, उच्चस्तरीय आढावा बैठक मी मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे। जे आश्वासन माननीय शिंदे साहेबांनी मनोज दादांना दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सगळे प्रयत्न करते। माननीय मुख्यमंत्र्यांचं याच्यावरती लक्ष आहे आणि म्हणून माझी मनोज दादांना काल रात्री मी विनंती केली होती की आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये आणि सरकार निश्चितपणे त्यांना जे वचन दिलं होतं किंवा त्याला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।